नमस्कार तुमका सर्वांक क्रिसमसाच्या सिजनांत आम्ही नेवऱ्यो करतांस ते ये पोटीचे नेवऱ्यो आम्ही ती कशी हेल्दियर टायपर करया। आम्ही सडवस जाऊन नेवऱ्यो नारळ भाजून ताका साखरेच्या पावडरान मिक्स करून एक फिलिंग करता। पण आईच्या या नेवऱ्यांत साखरेच्या बदलाक गॉड घालून आम्ही नेवऱ्यो तयार करया। म्हज्या चॅनलांत एक ट्रेडिशनल नेवऱ्याची रेसिपी ऑलरेडी आसा, ती मस्त जणांनी तुम्ही पळयला, तशेंच ताचे वयर तुम्ही तुमचे अभिप्राय म्हाका दिल्या। आज आम्ही दोन्ही टायपाची नेवऱ्यो कशे करचे म्हणून एकाच व्हिडिओर पळया। सडव जावन कुटुंबांत शुगर लेवल या डायबिटीक पेशंट्स असतातच, तांच्या खातीर तुमका जाय तर ही गोडाची नेवऱ्यो करून दिवेत। पहिले आम्ही नेवऱ्या खातीर पीठ मळया। पीठ मळच्या खातीर हांवें हांगा 2 कप म्हणसर मैदा कान गेला। उपरांत हाका कल्दे कप म्हणसर बारीक रवो कान घेवचो। बारीक रवा आमकां हांगा अशेंच बारीक रवा म्हणून तो मेळटा, गांवांत तर बॉम्बे रवा म्हणून मेळटा। इन केस तुमच्या गांवांनी बारीक रवो मेळनानंतर मिक्सर जारांत एक पावटी पल्स मोडार गुंडायल्यार पावता। हाचे उपरांत रुची प्रमाणे इल्लें मीठ घालचें। हांवें हांगा कल्दें टीस्पून म्हणसर मीठ घाला। हें घाल जाल्या उपरांत बरें करून हांगा पीठ पयलें मिक्स करचें। हांगा पीठ मिक्स जाल्या उपरांत 3 टेबल स्पून म्हणसर तूप कान घेवन तें इल्लेशें उब करचें। उपरांत हांगा या पिठाक मिक्स करचें। उडासतो बरा हांगा थंड या डायरेक्टली तूप घालूंक ना, इल्लेशें उब केल्या उपरांतूच हांगा तूप पिठाक मिक्स करचें। हाचे उपरांत या पिठाक हे तूप बरें करून मिक्स करचें पडटा। इनफॅक्ट आमी अशें सांगूं येता, हातांत आमकां हें बरें करून पीठ क्रश करचें पडटा। ते दळा मात्र आमकां हे ब्रेड क्रम्स बरे एक टेक्स्चर मेळटा। कशें आमी बिस्कीट करतना क्रम्स मेळटात न्ही, सेम तशेंच हें टेक्स्चर हांगा टर्न जायचें। व्हिडिओर तुमकां दाखयल्ल्या प्रकार तुम्ही हातांत हें आपडतना एक मूठ तुमच्या हातांत येता, ते दळ म्हणसर हांगा तूप पिठा वट्ट बरें मिक्स करचें। हें सक्कट जाताना इल्लेशें उदक तुम्ही उब करूंक दवरचें। हें पीठ मळतना आमकां हांगा उब उदकाची गरज आसा, कित्याक आमी हांगा तूप यूज केला। एकदम शेळें उदक घाल्यार पीठ मळतना आसतना एकदम स्टिकी जाता, त्या देखून इल्लेशें उब उदक घाल्यार ताचें टेक्स्चर तशेंच उरता। त्या देखून पीठ मळतना तुकड्यांक जावं दी या नेवऱ्याक जावं दी या खंयच्याय कुसवाराक तुम्ही पीठ मळटात जाल्यार इल्लेशें उब उदक घालूनच पीठ हांगा मळचें। मिनिमम 10 मिनिटां खातीर म्हणे हें पीठ मळचें पडटा। एकदम सॉफ्ट आनी स्मूथ जावन टर्न जावंक जायचें जाल्यार आनी तशेंच नेवऱ्याचें आउटर लेयर एकदम क्रिस्पी जायचें जाल्यार हें पीठ मळचें कंपल्सरी आसा। सांगता तुमकां घी यूज करूंक नाका, म्हळ्यार तूप यूज करूंक नाका, तर बटर तुम्ही यूज करूं येता, पण तेल बिलकुल यूज करिनाकात, कित्याक हें स्टिकी जावन टर्न आउट जाता। आता पीठ मळल्या उपरांत 30 मिनिटां खातीर आमी सायडीन दवरया। ते दळ म्हणसर आमी हांगा गोडाचें फिलिंग करया। हाच्या खातीर हांवें हांगा 2 कप म्हणसर नारळ कान गेला, 1 कप म्हणसर गॉड, हाचे सांगता 1 टेबल स्पून म्हणसर खसखस पॉपी सीड्स, तशेंच इल्लेशें ब्रोकन कॅश्यू, हाचे सांगता 1 टेबल स्पून म्हणसर हांवें हांगा कार्डमम पावडर इलायची पावडर कान गेला। आता या सगळ्या वस्तू मिळवून एक आमी फिलिंग करया। हाच्या खातीर एक आयदन कान घेवचें, हाका 1.5 टेबल स्पून म्हणसर तूप घालचें। तूप इल्लेशें हांगा हुण जाल्ल्यास 1 टेबल स्पून म्हणसर पॉपी सीड्स खसखस घालचो। 2-3 सेकंदां खातीर खसखस इल्लोसो फुलोवन येता म्हणसर हांगा लो फ्लेमार खसखस भाजचो। हाचे उपरांत हाका 2 कप कांतुलो नारळ घालचो। हांवें हांगा नारळ स्क्रेप केला, इन केस तुमकां कांतूक नाका जाल्यार स्क्रेप करणे घालूं येता। ह्यो नारळ हांगा हांवें फ्रेशच यूज केला, पण ताचें उदक आटल्लें आसलें तें वाला यूज केला। एकदम ड्राय वालो नारळी हांगा यूज करूं येता, कांय प्रॉब्लेम ना, पण या जॅगरीक इल्लोशो फ्रेश असल्यार बरें जाता। नारळाचे जिवेंपण या मॉइश्चर म्हणून येता तें येता म्हणसर आमकां हांगा भाजूंक आसा, तशेंच नारळ भाजता भाजताना इल्ली क्रिस्पी जाता, ते दळ म्हणसर हांगा भाजचें। हाचे उपरांत 1 कप हांगा गॉड घालचें। गॉड घाल्लेंच हांगा मेल्ट जावन येता, कित्याक ऑलरेडी कायल तापल्ली आसता, आमकां हांगा कांय उदक या कांय घालूंक ना, गॉड अशेंच तें मेल्ट जावन दी।
गॉड गेल्या उपरांत तुमकां जाय तर हांगा फ्लेम तिकेशे मिडियम दवरचो, कित्याक हांगा गॉड इल्लेशे मेल्ट जायचे पडटा. बेगीन जावच्या खातीर तुमकां हे हांगा करूं येता, पूण एन्श्योर की खंय हांगा पॅनाक बॉटमाक या लागनातले बरे तुमी हे ध्यान दवरचे. गॉड हांगा बरें कडल्या उपरांत 2 टेबल स्पून म्हणसर हांगा कॅश्यू नट्स घालचे. हांवें हांगा कुडके कॅश्यूज यूज केल्यात. उपरांत हाकास हांगा 1 टेबल स्पून म्हणसर येळ्याचो पावडर घालचो. हे घालून जाल्या उपरांत फ्लेम हांगा मिडियम दवरून एक पावटी बरें मिक्स करचे. उपरांत हे मिक्सचर आमकां आतां थंड जावंक सोडूंक आसा. इन केस तुमकां येता आयदनान दवरूंक नाका जाल्यार तुमी काडून एका दुसऱ्या आयदनात घालून दवरचो. हांगा आमचे फिलिंग तयार जाले. आतां आमी पीठ हांगा रेस्ट करूंक दवरले ते हांगा पळया. रवो घाल्ल्या निमती आमकां मिनिमम 30 मिनिटां खातीर म्हणी हे पीठ सायडीन दवरचेच पडटा. ते दाळा मात्र आमचे नेवऱ्यो एकदम सॉफ्ट आनी क्रिस्पी जावन टर्न आउट जाता. पीठ हांगा परतुमी 2 मिनिटां खातीर मोडल्या उपरांत आमी हांगा एक दुसऱ्या आयदनान घालून दवरया. हांगा नेवऱ्याचे मोल्ड हांवें दवरल्यात. सांगाता पीठ हांवें कान एका आयदनान दवरल्या, कित्याक ते वेग्गी सुकता न्ही, ताका आमी कवर करचे पडटा. सांगाता डस्टिंगा खातीर मैदा फ्लावर तशेंच आमचे फिलिंग. पिठाचो ल्हान गुळो कान घेवचो. हांगा लाटतना चड पीठ घाली नाकात. तेलान तेंत मागीर पीठ मिक्स जाता. त्या देखून इल्लेशें पीठ घालना हांगा चपाती एकदम पातळ तुमी लाटीचे पडटा. कशी आमी पुरी खातीर लाटता न्ही तितलें पातळ तुमी हांगा करचे पडटा. हांगा ही चपाती कितली पातळ आमी लाटता न्ही तितले आमकां बेनिफीट आसा. फर्स्ट ऑफ ऑल भाजूंक इजी जाता. सेकंडली क्रिस्पी जावन टर्न आउट जाता. थर्डली हे निवल्या उपरांत एकदम सॉगी या दाट तशें आउटर लेयर जायना, एकदम करकुरू म्हणटात न्ही तशें जाता. त्या देखून तुमी हांगा लाटतना एकदम पातळ लाटा. हांगा आमी 4-5 चपाती ऑलरेडी लाटून दवरल्यात. आतां आमी हाचें फिलिंग करया. मार्केटीन इजी जावच्या खातीर ऑलरेडी हे नेवऱ्याच्यो मोल्ड मेळटात, तुमी ते यूज करचे. हाचे वयल्यान आमी हांगा ही चपाती दवरची. उपरांत हाची अच्छी आसा न्ही ताचे वयल्यान इल्लेशें हांगा तेल ग्रीस करचे. तेल अप्लाय कित्याक करचे म्हळ्यार आमी हे नेवऱ्यो सील करतना एकदम हांगा अंटून रावच्या खातीर, नंतर हे ओपन जाता बसतना. उपरांत हांगा 1.5 टेबल स्पून म्हणसर हांगा फिलिंग घालचें. हांगा कशें जाय तितलें तुमी घालूं येता, पूण एकदम चड घाल्यार न्ही ती भाजतना फुडटा. त्या देखून इल्लेशें पळोवन हांगा फिलिंग घालचें. आतां स्लोली हे मोल्ड फोल्ड करचें, इल्लेशें प्रेस करचें. उपरांत हांगा सायडीन आशिल्लें एक्सेस पीठ हांगा हातांत काडूं येता. दोनी सायडीन देगांनी हांगा चेक करचें. तशेंच हातांत इल्लेशें प्रेस करचें. सगळे सील हांगा केदाळे ओपन जावन नजो. ओपन आसा जाल्यार येता टायमार तुमी हांगा प्रेस केल्यार, कित्याक हांगा ऑलरेडी उदकाचें ग्रीसिंग केल्लें आसा न्ही तेदाळे हांगा इजिली हांगा अंटून रावता. अशेंच सकड हांगा चपातीची फिलिंग करून नेवऱ्यो तयार करच्यो. एकत्र पोटे सकड नेवऱ्यो करून दवरूं येता. नंतर हांगा बसतानाय तुमकां सायड बाय सायड हे नेवऱ्यो करूं येता. आतां आमी हांगा बसची तयारी करया. हांवें हांगा पयलेंच तेल हून करूंक दवरलें. पयलें हांगा इल्लेशें हाय फ्लेमार दवरचें. उपरांत हांगा फ्लेम लो दवरचो. पयलेंचे सेट नेवऱ्यो घालतना हांगा लो फ्लेमारूच आसूं दी, कित्याक ऑयल हांगा पयलें सेट जायचें पडटा. नेवऱ्यो हांगा एक पावटी तेलान भाजूंक सुरू केल्या उपरांत स्पुनांत हांगा पलटी मारूंक वचनाकात. बदलाक वयल्यान इल्लेशें तेल आसा न्ही स्प्लॅश करा. तशें जाताना हांगा वयल्या सायडीन नेवऱ्यो आसा न्ही एकदम फुलोवन येता. तुमी हांगा व्हिडिओर पळोव येता कशें फुल्ली न्ही तशें जाता. तुमी नेवऱ्यो करतना ही एक ट्रिक यूज करा, कित्याक हें बारीक गरजेचें आसता. नातल्यार तुमी स्पुनान तापडूंक गेल्यार पाचक जाता शिवाय हांगा नेवऱ्यो एकदम फुलोवन येनात. ही एक तुमी मेथड यूज करूंक उडास दवरचो. आतां हांव हांगा फर्स्ट सेट एकदम लो उजेरांत भाजून आसा, कित्याक म्हाका हांगा तेलाचें प्रमाण सोमार सेट जायचें आसलें त्या देखून. आनी एक पावटी हांगा तेलाचें टेम्परेचर सेट जाल्ल्यानच फ्लेम तिकेशें लो टू मिडियम दवरचो. एकदम आमी थंड तेल या लो हिटर दवरन तेलांत भाजून गेल्यार न्ही आमच्यो नेवऱ्यो एकदम तेलकट जाता. त्या देखून हांगा फ्लेम मेंटेन करचें पडटा. एक पावटी घालतना तर हीट लो आसल्यार नो प्रॉब्लेम, पूण बसतना तितकेशे फ्लेम मिडियम दवरा. हाय दवरनाकात, एकदम मिडियम दवरन हे भाजून काडच्यो.
हेच प्रकार हांगा करून दवरले सकट नेवऱ्यो भाजून काडच्यो। नेवऱ्यो भाजून जाल्या उपरांत ताची तेल पागोळच्या खातीर हांगा जाय तर टिश्यू पेपर दवरणे तुम्ही हांगा निवळेत। नंतर कोलांडर या साळणे ते आसा न्ही ते घालणे तुम्ही हांगा एकदम स्प्रेड करून दवरचे पडटा। तेदळा मात्र हांगा बेगीन निवतात तशेंच ताचे तेल बरें पागळता। हांगा आमचे फर्स्ट सेट गोडाच्यो नेवऱ्यो भाजून तयार जाल्यो। ह्यो आमी निवच्या खातीर सायडीन दवरया। आता आमी आमच्या रेग्युलर नेवऱ्याचे फिलिंग कशें करचें म्हणून पळया। एक पॅन करून घेवचें, ते हून जाल्ल्यान ताका कालतें कप म्हणसर धवो तीळ घालचो। हे इल्लेशे वेळाक हांगा रोस्ट करचें। तीळ हांगा करपोंक ना, बदलाक इल्लोसो कलर चेंज जाता। तशेंच हांगा तीळ इल्लेशे फटफट फुटून येता, त्या टायमार हे कान आमी एका आयदनान घाल दवरचें। आता त्याच पॅनांत हांगा 2 कप म्हणसर नारळ करून घेवचो। नारळ हांगा सेमी ड्राय नारळ यूज करूं येता या एकदम फ्रेश नारळ यूज करूं येता। पूण इतल्यान सगळी हाचे मॉइश्चर वचचें पडटा जिवें पण। त्या देखून हांगा क्रिस्पी जाता म्हणसर आमकां फ्लेम मिडियम दवरून नारळ भाजूंक आसा। गोडाच्या फिलिंगान जाल्यार गोड मेल्ट जाताना नारळ बरो मेल्ट जाता, पूण हांगा आमी शुगर मागीर घालून मिक्स करता, त्या देखून एकदम क्रिस्पी जायचे पडटा। नारळ हांगा भाजल्या उपरांत आमी निवच्या खातीर एका आयदनान काडून दवरच्यो। आता त्याच पॅनांत 1 कप म्हणसर बारीक रवो घालचो। हांगा आमी पयली बारीक रवो यूज केला, तोच रवो हांगा यूज करचो। हांगा पॅन ऑलरेडी हून जाल्ली आसा, तशेंच नारळ आमी भाजिल्ल्यानंतर नारळाची तेलसाण ऑलरेडी आसा, त्या देखून हांगा रवो भाजूंक इजी जाता। पूण हांगा फ्लेम हाय दवरनाकात, बदलाक लो हिटारच हांगा ह्यो रवो भाजूंक आसा। रवो भाजता भाजताना तुम्ही हातांत हांगा आपडल्यार एकदम पिठो बरी जाता। तेदोळ म्हणसर तुमकां रवो भाजूंक आसा, पूण बिलकुल हांगा करपोंक ना या हाचो कलर चेंज करूंक ना। हे जाल्या फुडले निवच्या खातीर एका आयदनांत आमी घालून दवरचो। या फिलिंगाक इल्लेशे नट्स घाल्यार आनी टेस्ट बरी वाडटा, त्या देखून हांगा कालतें कप म्हणसर कॅश्यू नट्स घालून घेवचे। हांगा ताका ऑयल घी कांय घालूंक ना, बदलाक ड्राय रोस्ट करचे। इल्लोसो कलर हांगा चेंज जाल्लेच हे कान आमी सायडीन एका आयदनान घालून दवरचे। ह्यो काजूच्यो मुयो तिकेशे हून आसतनाच एका आयदनांत घालून इल्लेशें क्रश करचे, नातल्यार फिलिंगा टायमार इल्लेशें कष्ट जाता, कित्याक हे व्हडले व्हडले कुडके फिलिंग करतना मेळ्ळ्यार न्हय नेवऱ्यो फुटचे चान्स आसता, त्या देखून जाता तितलें बारीक पिठो करचो। हांगा आमचे फिलिंगांत नारळ, तीळ तशेंच रवो हांगा मिक्स करून दवरलो। हाका आतां आमी क्रश करून दवरिल्ले कॅश्यू नट्स घालचे, सांगता कालतें कप म्हणसर किशमिश्यो रेझिन्सी तें घालचें। उपरांत 1 टीस्पून म्हणसर हांगा एळ्याचो पावडर घालचो, कार्डमम पावडर। ही घाल जाल्या उपरांत हांगा बरें करून मिक्स करचें। हांगा हे आतां मिक्सचर आनीक उणूंत आसा, म्हळ्यार ल्यूक वार्मूंत आसा, त्या देखून ह्या टायमार आमकां साखरेचो पिठो हांगा बिलकुल घालूंक जायना। हे घाल्यार न्हय आमी हे आमचें मिक्सचर एकदम लम्प्स जातात, त्या देखून हांगा कितलें बरें निवता तितलें आमच्या फिलिंगाक नेवऱ्यो करतना इजी जाता। त्या देखून हे मिक्सचर एकदम निवून दी, ताच्या उपरांत हांगा 1 कप म्हणसर शुगर पावडर घालचो। आतां हे मिक्सचर निवच्या खातीर आमी सायडीन दवरया। बरें निवल्या उपरांत हाका आतां आमी 1 कप म्हणसर साखरेचो पावडर घालचो, शुगर पावडर। ह्यो हांवें साखर घराच पिठो करून केल्लें जावन आसा। या मापार हे साखरेचो पावडर परफेक्ट आसा, पूण तुमकां इन केस चड साखर जायची जाल्यार कालतें कप म्हणसर चड साखर तुमी हांगा यूज करूं येता। साखर घालून जाल्या उपरांत ह्या मिक्सचरान बरें मिक्स जायचें पडटा। साखरेचे बिलकुल हांगा व्हायट कलर गिटे आसूं नजो, त्या देखून एक 5 मिनटां खातीर म्हणी तुमी बरें करून हांगा हें मिक्स करचें। साखर, रवो आनी नारळ बरो मिक्स जाल्या उपरांत हाचें टेक्स्चर अशें येता। तुमी हांगा व्हिडिओर पळयल्ल्या प्रकारांत घराय करतना तुमी तें फॉलो करचें। आतां आमी हें फिलिंग यूज करून नेवऱ्यो करया। हाचे सगळें प्रोसिजर तुमकां दाखोवंक गेल्यार व्हिडिओ एकदम लांब जाता। हाची ऑलरेडी रेसिपी हांवें पयल्या वर्सा अपलोड केला, हाची लिंक हांव तुमकां डिस्क्रिप्शनार दिता, दायकन तें तुमी हांगा फॉलो करचें। सेम स्टेप्स आमी हांगा फॉलो करूचे। गोडाचे फिलिंगाच्या बदलाक आमी हांगा शुगराची फिलिंग घालता। मोल्ड नेवऱ्यो काडल्या उपरांत हातांत इल्लेशें
प्रेस करचे इवन दो यो सील आसा जाल्यार हांगा फुडचे चान्स आसता फिलिंगाचे त्या देखून तुम्ही हातान इल्लेशे हांगा प्रेस करचे। करून दवरिल्ल्यो नेवऱ्यो आता आमी भाजून काडया। सेम प्रोसेस हांगाय तुम्ही यूज करचे। कुस्वऱ्या खातीर तुम्ही नेवऱ्यो करतना थोडे टिप्स उडास दवरा। पीठ मळतना एकदम परफेक्ट स्मूथ आणि सॉफ्ट जावन पीठ मळीचे पडटा। चड उदक घालून वचनाका इल्लेशे उदक घालनंतर पीठ मळचे। थर्डली चपाती लाटतना चपाती एकदम पातळ जायचे पडता। नंतर हांगा भाजतना आउटर लेयर दाट असता भाजूंक कस्ट तशेंच खातानाय हांगा हे मोव पडता त्या देखून हे तुम्ही उडास दवरचे। एकदम पातळ करून चपाती लाटची। सगळ्यात जेवण इम्पॉर्टंट ऑइल मेंटेन करचे पडता। हांगा फ्राय करताना एकदम हाय करी नाका जाता तितले लो फ्लेमार हांगा फ्राय करून पळोवचे। हांगा आमच्यो गोडाच्यो तशेंच साखरेच्यो दोन्ही नमुन्याच्यो नेवऱ्यो भाजून तयार आसात। हे पळोवंक कितलें सुबीत दिसता की तितलेंच क्रिस्पी तशेंच टेस्टी आसात। सांगल्या टिप्स तुम्ही यूज करून ह्यो नेवऱ्यो कशा जाल्यार नियरली 3 to 4 वीक्स म्हणसर तुमकां एअर टाइट कंटेनर स्टोर करूयात। पूण एअर टाइट कंटेनर स्टोर करच्या पयले ह्यो नेवऱ्यो एकदम निवाच्यो पडता। ऊब असताना या ऊन असताना तुम्ही स्टोर करून वचनाका हे मोव पडता। फिलिंग हांगा एकदम फर्स्ट क्लास जाला तशेंच आउटर लेयर एकदम बेस्ट जाला। तुम्ही हांगा व्हिडिओर पळोवयत एकदम बेस्ट टू बेस्ट आमच्यो ह्यो नेवऱ्यो टर्न आउट जाल्या। आता आमी फर्स्ट गोडाची नेवरी आसात न्ही ते कुडकेकन पळया। ह्या नेवरी ब्रेक करताना तुम्ही याची क्रिस्पीनेस पळया तशेंच हाची फिलिंग पळया कितलें बरें दिसता न्ही तशेंच हाची टेस्टी तशीच आसा। आता आमी आमच्या ट्रेडिशनल नेवऱ्यो आसात न्ही शुगर फिलिंग वाले ते नेवऱ्यो आमी आता चेक करया। ताची आउटर लेयर एकदम क्रिस्पी जावन टर्न आउट जाला तशेंच हे हलयतना आसतना हाचे फिलिंग एका सायडीन वंदा उना एकदम स्प्रेड जावन आसात न्ही बरें हलयतना आवाज येता। आता तुमकां हाची फिलिंग कशें जाला म्हणून दाखोवन आसा। ही आमी आता ब्रेक करया। पळोवंक कितले अपुरबायेच्यो ह्यो नेवऱ्यो आसात न्ही तशेंच हाची रुची तितलीच अपुरबायेची आसा। हे पोटूच्या क्रिसमसाच्या कुस्वाराक गोडाच्यो नेवऱ्यो करण पुटमा सांगता तुम्ही एन्जॉय करा। बरो आसता आयच्यो ह्यो व्हिडिओ दोन्ही नमुन्यांनी करच्यो ह्यो नेवऱ्याची रेसिपी तुमकां सर्वांक पसंद आयली म्हूण पसंद आयल्यार दयाकन लायक बटनाक क्लिक करा। सांगता ही रेसिपी तुमच्या मोगाच्या कुटुंबादारांक सैर्या धैर्यांक आणि कर्ज आशिल्ल्यांक स्पेशली डायबेटीक पेशंट्स कोणाच्या घरांत आसा तर तुमकां गोत आसता तांकां ह्यो नेवऱ्याची रेसिपी फॉरवर्ड करा। ह्या रेसिपी वयर तुमचे अभिप्राय सजेशन सल्ला देवंक बिलकुल विसरा नाका। बेगीन मेळया नव्या रेसिपी वच्चो। टिल देन टेक केअर, गॉड ब्लेस। तुमच्या मोगाचे कविता।